दीपाली मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे प्रजासत्ताक दिन. तर प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर आता वाजले बघा 8:30 वाजलेत आणि मी जे आहे तर आता आले किचनमध्ये. आज थोडंसं उशिरा उठलेलो आम्ही कारण की आज सुट्टी होती आणि विराज पण जो आहे तर आईकडे होता तर तो तिकडनंच आवरून चालला गेला कारण त्याची व्हॅन येणार नव्हती आणि त्याला सोडायला कोणी नव्हतं. त्याच्यामुळे तो रात्रीच तिकडे गेलेला होता. त्याच्यामुळे मी आणि विनीत जे आहे तर थोडा वेळ झालाय आता उठलोय, थोडंसं उशिराच उठलोय. तर अजून आता आमचा चहा वगैरे बाकी आहे. हे पण आता नाईट शिफ्ट करून आले तर आमच्यासाठी मस्तपैकी आता चहा ठेवतो आणि सोबत जे आहे तर तुम्हालाही बोलते. तर सकाळीच जे आहे तर प्रत्येकाच्या पाठीमागे जे आहे ना घरातल्या कामांची खूप जास्तीची घाई असते. तर आमचं तसंच आहे कारण की सकाळी यांची आता सध्या चालू आहे नाईट शिफ्ट. तर नाईट शिफ्ट चालू असल्यामुळे ना तर येतात 8:15ला घरी आणि त्या अगोदर जे आहे तर विराजचं आवरून जे आहे तर विराज 7:30ला जातो. तर तो अगोदर गेलाय त्याचं आवरून सगळं दिलेलं होतं तर तो चालला गेला आणि त्यानंतर जे आहे तर मग आमच्या दोघांसाठी तिघांसाठी विदित, मी आणि यांच्यासाठी जे आहे तर मस्तपैकी ते चहा ठेवते मी. तर अगोदर साय वगैरे जे आहे तर मस्तपैकी रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवलं ना की छान साय जमते त्याच्यावर. तर ती साय अगोदर जी आहे तर सकाळी काढून घेत असते मी. तर आम्हाला म्हणजे 1 लिटर दूध आहे ना तर आम्ही घेत असतो तर तेवढंसं पुरेसं होतं कारण मुलांना दिवसभरात कधी दूध वगैरे मागितलं तर ते द्यावं लागतं. तर त्यामुळे जे आहे तर 1 लिटरच दूध लागलंय आणि अगोदर दोघं होतं तर तेव्हा आम्ही अर्धा लिटरच दुधाचा वापर करायचो. पण आता विरीत झाल्यापासून जे आहे तर 1 लिटर दूध घ्यायला लागलोय. आणि त्यानंतर जे आहे तर इथे चहा वगैरे करायला ठेवला मी आणि व्हेंटिलेशनसाठी पण एकदम मस्तपैकी खिडकी आहे, तर तिथून आहे ना सूर्यप्रकाश पण खूप छान येतो. तर त्याच्यामध्ये मस्त सूर्यप्रकाश आला ना, की सकाळी-सकाळी जरा फ्रेश वाटतं एकदम मस्त. त्यासाठी खिडकी पण जी आहे तरी उघडून देत असते मी अगोदर. आणि विधीचं बघू शकता तुम्ही ना, लहान बाळांचं कसं असतं ना, सकाळी उठलं की पहिले कड्यावर थोड्या वेळेनं एन्जॉय करायला आवडतं. तो पण माझ्या पाठीमागं फिरतो आणि नंतर म्हणतो कड्यावर घेऊ, पण हट्ट करतो. त्याच्यासाठी मग त्याला घ्यावंच लागतं मला. तो ऐकतच नाही. सकाळी-सकाळी अर्धा तास तरी मी त्याला त्याच्या जवळच पाहिजे असते. त्याच्यामुळे तो असं करतो. तर मी ते साखर वगैरे मस्तपैकी टाकून घेतली आणि थोडीशी मस्तपैकी 5-6 मिरे कुटून घेतले. कारण की थंडीच्या दिवसामध्ये ना थोडासा मसाला चहा घेतला ना तर एकदम फ्रेश आणि टवटवीत वाटतं. अगोदर जे आहे तर गवती चहा टाकलेला होता मी आणि त्यानंतर जे आहे तर मस्तपैकी आमचा चहा उकळून झालाय आणि आम्ही जे आहे तर अर्धा 15-20 मिनिटं जे आहे तर चहा घेऊन आणि दोघं जण मग गप्पा मारत बसत असतो. कारण की हाच एक वेळ असतो सकाळी, ज्या वेळेमध्ये आपल्याला फ्रेश पण असतो आणि आपल्याला चहा पिता-पिता जे आहे तर थोड्याशा गप्पा मारल्या की फ्रेश देखील वाटतं. आणि 15-20 मिनिटानंतर चहा वगैरे घेणं झालं आणि त्यानंतर आले मी किचनमध्ये परत. कारण की मला जे आहे तर रात्री ना तर एक्स्ट्राचा भात जो आहे तर तो उरलेला होता. तर ते म्हणे की मला जे आहे तर भाजी-पोळीसोबत फोडणीचा भात त्यांना जास्त आवडतो. तर त्यासाठी जे आहे तर भाताला इथे फोडणी देऊन घेते मी. तसा गरम केल्यापेक्षा जे आहे तर फोडणी दिलेला भात खूप छान लागतो. तर अगोदर तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडेसे मिरे आणि सॉरी त्याच्यामध्ये थोडेसे मोहरी आणि जिरे जे आहे तर ते टाकून घेणार आहे मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कट केलेला कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर हे सगळं टाकलं आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद जर टाकली ना तर त्याचं आहे ना तर खूप छान मस्तपैकी फोडणी दिली जाते त्याला. तर मी ते जे आहे तर कॅमेरा पण सेट करून घेतला कारण काय झालं ना, थोडंसं झूम करून केलं की व्यवस्थित दिसतं आणि विदीत पण आहे ना, कंटिन्यू कॅमेरा हलवत होता खाली. त्याच्यामुळे जे आहे तर कॅमेरा जो मोबाईल जो आहे तर तो हलत होता. त्याला व्यवस्थित नंतर करून घेतलं. तरी ते माझी मस्तपैकी फोडणी देऊन झाली आणि त्यामध्ये भात टाकून घेतला मी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण अगोदर भाताला मीठ टाकलेलं होतं. तर अशा पद्धतीने भात उरला की एक्स्ट्रा की आम्ही अशा पद्धतीनेच त्याला फोडणी वगैरे देतो. मग जेणेकरून आहे ना भात वाया पण जात नाही आणि सगळ्यांना खायला पण खूप छान लागतो. तर आत्ता जे आहे तर सगळे काम वगैरे आवरले माझे आणि विदीत पण झोपलाय आणि त्याच्या पप्पाची नाईट शिफ्ट आहे तर ते पण झोपले. तर आता आहे ना मला मस्तपैकी ना तर उपमा करते मी कारण की विदीतला पण खायचा होता. तर त्याच्यासाठी पण करून ठेवायचा होता आणि मला पण उपमा खूप आवडतो. तर म्हटलं चला मस्तपैकी भरपूर दिवस झाले उपमा बनवायला. तर म्हटलं उपमा वगैरे बनवू मस्त आणि मग जेवणामध्ये आज तेच खाऊ.
तर मग आता मस्तपैकी उपमा बनवते आणि सोबत तुमच्याशी बोलते. आणि त्यानंतर जे आहे तर मी वाणासाठी कुठलं सामान आणलेलं आहे ना, कुठलं वाण देण्यासाठी आणलंय तर ते तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सगळी कामं वगैरे आवरली होती आणि 12 वाजले असतील, तर त्यानंतर जे आहे तर मी किचनमध्ये आले आणि विदीत पण झोपलेला होता. तर म्हटलं की त्याच्यासाठी मस्तपैकी उपमा करावा आणि उपमा मला पण खूप आवडतो. तर भरपूर दिवस झाले केला नव्हतं, तर त्याच्यासाठी 1 वाटी मस्तपैकी रवा घेतला आणि तो रवा जे आहे तर अगोदर भाजून घेतला व्यवस्थित आणि त्यानंतर जे आहे तर कढईमध्ये तेल तापवत घेतलं आणि त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं जे आहे तर त्याची फोडणी करून घेतली. उपमा जो आहे ना, तर एकदम हॉटेल स्टाईल बनवण्यासाठी जे आहे ना, तर योग्य प्रमाणामध्ये पाण्याचा वापर जर का आपण केला ना, तरच त्या पद्धतीने छान होतो तो. तर इथे जे आहे तर मी आज त्याच पद्धतीने जे आहे तर तुम्हाला दाखवते आहे. तर इथे अगोदर कांदा आणि त्याच्यानंतर माझ्याकडे वाटाणे होते. तर वाटाणे, शेंगदाणे सगळे जे आहे तर फोडणीमध्ये घालायला टाकलेत मी. वाटाण्याने पण आहे जे उपम्याची टेस्ट आहे ना, खूप छान लागते. तुम्ही जर टाकत नसाल तर एखाद्या वेळेस टाकून बघा. टेस्ट खूप छान लागते त्याची. आणि नंतर जे आहे तर थोडीशीच मिरची टाकली मी, कारण की विदीतला पण खायचा होता. तर त्यासाठी कमीच मिरच्यांचा वापर करते मी इथे. तर इथे माझी फोडणी अगोदर जी आहे तर व्यवस्थित देऊन घेते मी. आणि एका साईडला जे आहे तर मी 1 वाटी रवा घेतलेला होता. तर त्यासाठी 3 वाटी जे पाणी आहे तर ते तापवण्यासाठी, गरम करण्यासाठी ठेवले. गरम पाणी आपण जेव्हा त्याच्यात टाकतो ना, तर उपमा जो आहे तर तो चिकट अजिबात होत नाही. त्यानंतर फोडणीमध्ये मस्तपैकी हळद टाकून घेतली मी. आणि हळद वगैरे टाकून घेतली, तर त्याच्यात नंतर 5-6 काजू पण टाकून घेतले. काजूनी पण टेस्ट खूप छान लागते. आणि जो रवा भाजलेला होता, तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून जे आहे, तर त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आता. आणि परतल्यानंतर जे आहे, तर थोड्या वेळाने आपल्याला अगदी थोडं-थोडं करून जे आहे, तर त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. एकदम पाणी नाही टाकायचे, थोडं-थोडं करूनच त्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर अगोदर थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं. तर अशा पद्धतीने अगोदर जे आहे तर अगदी थोडंसं जे पाणी आहे तर ते पातेल्यामध्ये उरलेलं होतं. तर अशा पद्धतीने उपमा एकदम मस्तपैकी मोकळा-मोकळा आणि हॉटेल स्टाईल जो आहे तर तो तयार झालाय. सोबतचे आहे तर मी वाण देण्यासाठी जे काय आणलेलं आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करावं. म्हणजे अशी फारशी काही मोठीशी वस्तू नाही आणलेली आहे, पण घरात उपयोगात येईल अशीच वस्तू आणलेली आहे. जेणेकरून रोजच्या वापरामध्ये जे आहे तर लेडीजला देखील ह्याच गोष्टी किचनमध्ये ना तर आवडतात, जे दिल्या आपण तर. तर त्याच्यासाठी जे आहे तर मस्तपैकी छोटेसे जे स्पाइसेस कॅनिस्टर आणलंय तर ते तुम्हाला दाखवते मी. तर अशा प्रकारचे जे आहे तर आणलेले आहे मी, हे बघू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही म्हणजे स्पाइसेस पण ठेवू शकता. जसं की ना तर आपण काळी मिरीची पावडर करून ठेवतो किंवा इलायची पावडर करून ठेवतो, ते देखील ठेवू शकता. किंवा मग मीठ टाकण्यासाठी मीठ जरी ठेवलं तुम्ही रोजच्या जेवणामध्ये, आपल्याला मीठ वगैरे कमी असलं की आपण त्याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतो. तर तेच कंटेनर जे आहे तर हे आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे तर आपण बडीशोप पण ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्यावर बरेचसे चित्र दिले आहेत. त्याच्यानंतर हर्ब्स वगैरे जे आहेत तर ते पण ठेवू शकतो. रेड चिली फ्लेक्स पण ठेवू शकतो. तर ही सगळ्यात उपयोगात येणारी जी आहे ना, तर ती वस्तू आहे. तर अशा पद्धतीच्या वस्तू जर आपण जर का दिल्या ना, तर घरात उपयोगी येणाऱ्या, तर त्या पडून राहत नाही. ते घरामध्ये उपयोगात येतात. तर त्यामुळे मला वाटलं, की आपण अशाच पद्धतीचे जे आहे तर छोटे-छोटे मस्तपैकी कंटेनर द्यावे. तर हा जो पूर्ण बॉक्स बॉक्स आहे, तर तो 12 चा बॉक्स आहे. तर हा बॉक्स मला पडलेला आहे ₹100 ला 12 पडलेले आहेत मला. म्हणजेच ₹8 ला एक जे आहे तर हे पडलेले आहे स्पाइसेसचं. तर मी सध्याची जी आहे तर 1 डझनच आणलेले आहे, कारण की म्हणजे माझ्या ओळखीचे अजून एवढं काही नाहीये, तर जेवढे जणी येणार आहेत तर तेवढ्यांसाठी मी एवढे आणलेत. पण जर गरज पडली तर मला वाटतंय अजून 1 डझन आणूनच घ्यावे लागतील. तर आता जे आहे तर मी हे सगळं मस्तपैकी देणार आहे. आणि हळदी-कुंकवाचं जे फंक्शन आहे ते पण खूप छान असणार आहे. त्यामुळे तो व्लॉग पण लवकरच येईल, तर तो पण तुम्ही नंतर नक्की बघणार आहात. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर बस मग आता हे जे आले तर आणि माझं जे हळदी कुंकू आहे ना तर ते फर्स्ट टाइमच करते मी. कारण की मी याच्या आधी जे आहे तर रेंटच्या घरामध्ये राहत होती. तर त्याच्यामुळे मी जे आहे तर तिथं काही फारसं माझ्याकडनं हळदी कुंकू फंक्शन वगैरे मी केलं नाही आणि आत्ताच म्हणजे नवीन घरामध्ये आलेलो आहे. तर आणि मागच्या वर्षी म्हणजे आम्हाला 2 वर्ष झाले त्या घरामध्ये. पण मागच्या वर्षी सुतक होतं आणि मग मी प्रेग्नंट होते. तर त्यामुळे मला हळदी कुंकू काही ठेवता नाही आलं. तर आता ह्या वर्षी मस्तपैकी जे आहे तर हळदी कुंकू ठेवलेले. तर तुम्ही जे आहे तर मला नक्की ना तर ह्या ब्लॉगला पण भरभरून प्रेम द्या आणि हळदी कुंकवाचं पण ब्लॉग लवकरच येईल. तर चला तर मग आता हे जे आहे तर मी ठेवून देते आणि तुम्हाला हे जर कसं वाटलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की. तर आता वाजलेत बघा संध्याकाळचे 8:30 झालेत आणि मी संध्याकाळी जे आहे तर आईकडे आलेली होती. मला इकडे सिटीमध्ये काम पण होतं कारण की माझं एक गणतेच जे होतं तर त्याला जोड द्यायचं होतं मला. कारण डाग द्यायचं होतं कारण की ते विधीतनी ना तर तोडलं होतं. तर आता मस्तपैकी जे आहे तरी ते पनीरची भाजी केलेली आहे. थोडीशी ग्रेव्ही पातळ ग्रेव्हीमध्येच केली आहे. नेहमी जे करते मी त्या पद्धतीने नाही केली आहे. थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आहे. तर आता बराच वेळ झाले तर आता अगोदर आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.